एक ब्रेकिंग न्यूज आहे। काँग्रेसचे भगीरथ भालके शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती आहे। भगीरथ भालके काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे। शिष्टमंडळानं मंत्री भरत गोगावलेंची भेट घेतलेली आहे, तर कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांचं हे शिष्टमंडळ होतं आणि त्याच्यामध्ये भगीरथ भालकेही होते। त्यामुळे आता भगीरथ भालके हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। वीरेंद्र, काय सांगाल? काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते मानले जाणारे भगीरथ भालके सुद्धा आता पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। नेमकं काय घडतंय? विधानसभा निवडणुकीच्या आधी काही महिने बीआरएस पक्षातनं काँग्रेसमध्ये आलेले भगीरथ भालके आता पुन्हा एकदा पक्ष बदलण्याच्या मूडमध्ये आहेत। शिवसेनेच्या वाटेवर अशी चर्चा आहे, कारण आज त्यांनी मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतलेली आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 1,16,000 मतं घेतली होती त्यांनी आणि त्यांच्याकडे एक म्हणजे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेमधील एक मोठं मतदान आहे त्यांच्या मागे आणि आता ते शिवसेनेमध्ये जाण्यास इच्छुक आहेत का अशी चर्चा चालू आहे, कारण त्यांनी तशी भेट घेतलेली आहे। आणि काही दिवसापूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होतील अशी चर्चा सुरू असतानाच त्यांनी ही घेतलेली जी भेट आहे ती दबाव तंत्र तर नाही का अशी सुद्धा चर्चा आहे। मात्र महत्वाचे नेते आहेत आणि ते काँग्रेसमधनं शिवसेनेमध्ये जाण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे राजकीय हे वातावरण ढवळून निघालेलं आहे। अगदी बरोबर आहे वीरेंद्र। आता त्यांचा हा पक्ष प्रवेश नेमका कधी होतो त्याविषयी स्वतः भगीरथ भालके काही बोलतात का ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।